मित्रांनो, रामकृष्ण हरी. शेती परिवर्तन आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्व आपल्या शेवगा शेतकऱ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या व्हिडिओ हा पूर्ण बघा तुम्ही आज, कारण या व्हिडिओत अतिशय अशी महत्त्वपूर्ण माहिती आहे. व्हिडिओ पूर्ण बघितलं तरच तुम्हाला पुढचं काय नियोजन ते कळणार आहे. तर मित्रांनो, आपल्या काल महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. आमच्या येवल्यात पण भरपूर असा पाऊस झालेला आहे काल संध्याकाळी. आणि नंतर संध्याकाळचे जे आपण बातम्या बघितल्या त्याच्यामध्ये आपण बघितलं शिरपूर, धुळे आणि हा बराच पट्टा असा पाऊस झालेला आहे. आपल्या इथे पण थोडा पाऊस झालेला आहे, जास्त नाही झाला, नॉर्मल थेंब पडलेला आहे. तरी पण आजचं सकाळचं वातावरण बघितलं ना, आता तुम्ही असं खराब वातावरण झालेलं आहे. गेल्या 8 दिवसापासून हे वातावरण खराब होतं, पण आता कालचा जो पाऊस झाल्यामुळं जे शेवग्याच्या झाडावर जे दव पडतं आहे, म्हणजे जो 2 महिन्यापूर्वी आपल्याला प्रॉब्लेम होता नोव्हेंबरमध्ये, आज तोच प्रॉब्लेम होतो. हे बघा, आता बघू शकता तुम्ही, ही शेवग्याच्या झाडांची फुलं आहे. आता कॅमेरा झूम केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो, पूर्ण झाडं अशी वल्ली झालेली आहे. हे बघा, पूर्ण पाणी याच्यावर कॅमेऱ्यात आपल्याला दिसत असेल मित्रांनो, पूर्ण असं पाणी आलेलं. आता गेले 2 दिवसापासून आपल्याला भरपूर असं धुकं येत होतं, दिवसा पण धुकं राहत होतं, पण आता एकदम खराब असं वातावरण होणार आहे. तर आता हे जे दव पडतं आहे, तर याचा परिणाम काय होणार मित्रांनो, आपली आता फुलं भरपूर अशी ड्रॉप होणार आहे. याच्याकरता आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे, आणि तो कोणता घ्यायचा आता त्याच्यावर आपण बोलणार. आता जी नवीन बारीक सेटिंग आहे अशी आपली, या शेंगा पण लाल होणार आहे. म्हणजे गेले 2-3 महिन्यापासून बरेच मित्र आपले प्रयत्न करत होते शेवगा शेतीमध्ये. आता आपली गाडी कुठं रोडावर आली होती, आणि त्याच्यामध्ये आता परत निसर्ग आपल्यावर कोपलेला आहे. आता हे जे आपले बारीक आहे, बऱ्याच स्टेजच्या शेंगा आहे. आता ही सगळ्यात छोटी शेंगे समजा, काही फुलातून निघती आहे, काही वातीसारखी आहे, काही तलवारीसारखी छोट्याशा, आणि बाकीच्या अशा सुतळीसारख्या आहे, काही आपल्या तोडणीला आलेल्या आहे. तर आता याच्यावर भरपूर असा परिणाम होणार आहे. या शेंगांना 100% लाल होणार आहे, कारण आता पुढचे 5-6 दिवस वातावरण अजून खराब सांगितले, आणि हे दव पडणार आहे थोडा थोडा. आता बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे. आपल्याकडं पाऊस झाला नाही एवढा, पांडुरंगाची कृपा, पण मित्रांनो बऱ्याच मित्रांचं असं आर्थिक नुकसान झालेलं आहे. आपण जे बघितलं MP मध्ये पण भरपूर अशी गारपीट झालेली. बरेच आपले तिकडं पण शेवगा शेतकरी किंवा इतर पण त्यांची पिकं आहे, भरपूर असं नुकसान झालं आहे. आपल्या इकडं पण आता बऱ्याच मित्रांचे कांदे वगैरे अशी भरपूर पिकं आहे. आमचे पण कांदे आता स्प्रे आपल्याला हा घेण्याची, म्हणजे शेतकऱ्यांनी आर्थिक संकटाची. आणि त्याच्यामध्ये आपली शेवगा शेती बऱ्याच दिवसापासून वातावरणामुळे बऱ्याच अडचणी येत होत्या. इकून तिकून सगळ्या मित्रांनी जवळजवळ 70% यश मिळालेलं होतं. आता परत निसर्ग कोपलेला आहे, त्याला आता आपण कोणी काही करू शकत नाही. तर मित्रांनो, आता आपल्याला अशा परिस्थितीत आता आपली झाडं पूर्ण अशी लोडवर आहे. बऱ्यापैकी झाडांना माल लागलेला आहे, तोडणी पण चालू झालेली, 2 तोडे पण झालेली आपली बऱ्यापैकी, भाव पण बऱ्यापैकी मिळालेला आहे. पण आता या शेंगांना खराब नको व्हायला, कारण या लवकर मार्केटला जाणार आहे आपल्या, आणि जे फुलं आहे ते पण ड्रॉप व्हायला नको. याच्यासाठी आपल्याला आता स्प्रे घेणं फार गरजेचं आहे. आपल्याला आता याच्यामध्ये स्प्रेमध्ये आपल्याला चांगलं बुरशीनाशक घ्यायचं आहे. आता बुरशीनाशक घेताना तुम्ही नेटिव्ह पण वापरू शकता. 200 लिटर पाण्याला 100 ग्रॅम नेटिव्ह वापरू शकता. त्याच्यामध्ये आता थोडा ढगाळ वातावरण असल्यामुळे अळीचा पण प्रादुर्भाव होणार आहे. त्याच्यामध्ये इमामेक्टिन घेऊ शकता तुम्ही 50 ते 70 ग्रॅमपर्यंत 200 लिटर पाण्याला. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो आपला ते थोडेफार फुलं पण ड्रॉप होणार आहे. एखादं तुम्ही अॅमिनो ॲसिड वगैरे पण वापरू शकता, म्हणजे जी नवीन पुढची सेटिंग आपल्याला व्हायला मदत होईल, किंवा नवीन जे डीर निघतं, डोळे निघतं आता जे फांट्यांना, ते पण निघले पाहिजे. तर अशा करता तुम्ही एखादं अमोनो ॲसिड, म्हणजे आपण त्याच्यामध्ये सिऑप्टॉन सांगू शकतो किंवा इसाबिन सांगू शकतो, ते प्रति लिटर पाण्याला 2 मिली अशा प्रमाणे वापरू शकता. किंवा मग गोदरेजचे जे डबल येतं त्यांच्यामुळे फुलांची संख्या पण वाढते, आणि जी सेटिंग होती ती पण चांगली प्रकारे होईल. तर गोदरेजचं डबल तुम्हाला वापरायचं असेल तर ते 100 मिली वापरू शकता, 100 ते 125 मिली 200 लिटर पाण्याला. तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करायचं आहे, आणि लवकरात लवकर अशा प्रकारे फवारणी करून घ्या. किंवा काही मित्रांना समजा काही कृषी केंद्रावाल्यांना नेटिव्ह नाही मिळत, तुम्ही दुसरं पण एखादं बुरशीनाशक घेऊ शकता चांगल्यामधलं. समजा आपण जसं इंडेक्स सांगू शकतो, इंडेक्स हे 200 लिटर पाण्याला तुम्ही 125 ग्रॅम वापरू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करायचं आहे, आणि लवकरात लवकर आपली जी सेटिंग झालेली आणि जे फुलं गळ नाही झाली पाहिजे, ड्रॉप नाही झाली पाहिजे. कारण आता गेले 2 दिवसापासून धोक्याचं वातावरण होतंच, पण आज जास्त प्रमाणात धोका आलेला आहे. आणि याच्यामुळं काय होणार आहे, आपल्याला उद्या परवा जाणवणार आहे, पूर्ण फुलं असे सुकून जाणार आहे तुमच्या. हा प्रकार व्हायला नको आहे, याच्याकरता आपल्याला हे करणं गरजेचं आहे. तर ही लवकरात लवकर फवारणी करून घ्या. आणि तुम्हाला काही शंका असेल तर जरूर कॉलद्वारे आपण त्याचं मार्गदर्शन करणार पण आहेत. आणि लवकरच आपण आपल्याकरता नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. रामकृष्ण हरी.